लवकर. गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवलंय. पहिला डॉट आलाय. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. सकाळचं सत्र ज्यांनी आपल्या नावावरती केलं ती दोस्ती 11 शहापूर ही टीम सकाळच्या सत्रात जायंट किलर राहिली. एनपी स्पोर्ट्स शहापूरला परास्त केलं. या मॅच मध्ये आले तिथे पहा. हा सुद्धा चेंडू चांगला आहे. इथं सिंगल आली आहे. धावफलकावरती जरूर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा झालाय. सागर आणि सचिन ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा झालाय. गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्क वरती. सकाळी जादुई गोलंदाजी ज्या गोलंदाजानं केली. 40+ अनुभव इथं संपूर्ण 50 लावतायत. व्हेरी गुड बॉलिंग. अजून एक निर्धाव येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू अप्रतिम राहिलेत. 3ही चेंडूंचा विचार आपण कराल तर फक्त एकच धाव या 3 चेंडूंवरती आली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. संतोष 6 चेंडू. सॉफ्ट डिसमिसल कदाचित झाला असतं. इथे पहा सोपा झेल कदाचित ड्रॉप झालाय की काय हा प्रश्न आहे. संघाचे संघ मालक शरीफभाई शेख यांचं मनापासून आपण अभिनंदन करूयात. जबरदस्त त्यांचा संघ मैदानावरती प्रदर्शन करतोय. विकेट हॅट्रिक साठी शरीफभाई शेख यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. सोपा झेल अगदी. घरगुती डिलिव्हरी आली होती. होम डिलिव्हरी स्वीकारण्यात अपयशी. थोडीशी खराब फिल्डिंग ही धोक्याची गोष्ट सोडली तर दोस्ती 11 चांगले खेळतायत. इथं फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय. चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला दमदार चौकार. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती बिनवाद 6 धावा. संतोष गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी राहिली. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा जादुई गोलंदाजी जादुई बॉलिंग केली. या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथून पाहायला मिळतीये. 5 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत. फक्त 6 धाबा आल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं मार्गस्थ. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर वेगानं चेंडूवरती 1 बाउन्स पकडलं फेकलं. सिंगल. एकच धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाईल. व्हेरी गुड बॉलिंग. ओव्हर नंबर 1 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. षटक संपले पहिलं. चर्चा करता करता संपलं आणि धावफलकावरती एका षटकाच्या अंती बिनबाद 7 धावा बॅटिंग करतायत. आपण पाहताय टीम मैदानावरती नीरज स्पोर्ट्स आसनगाव. नीरज स्पोर्ट्स आसनगाव आणि दोस्ती 11 शहापूर या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा कडा मुकाबला. मैदानावरती बिग फाईट मॅच. श्रेयसदादा विखंडे आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ग्रामस्थांचं हे दमदार दर्जेदार आयोजनाचा आजचा या ठिकाणी 8वा दिवस संपन्न होतोय. आणि या 8व्या दिवसामध्ये आपण आहोत. जबरदस्त कामगिरी राहिली आहे. सकाळच्या सत्रामध्ये दोस्ती 11 शहापूर 40+ चे सर्व खेळाडू आणि त्यांना फाईट देत असताना नीरज स्पोर्ट्स आसनगाव या 2 संघांच्या दरम्यान मुकाबला. शरीफभाई शेख 40+ चे सर्व शिलेदार मित्र यांना जमा केलं. एकत्रित केलं. त्यांच्या माध्यमातून एक चांगला संघ त्यांनी बांधला. तो संघ आज मैदानावरती शरीफभाईंचं नाव या ठिकाणी मोठं करतोय. विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलर तयार. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. गोलंदाज तयार. संदीप पहिलाच बॉल लेग स्टंपला अगदी सोडून जातोय. लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा.
अवांतरची 1 धाव आली आहे, धावफलकावरती जोडली जाईल, स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 8 या आकड्यावरती. आणि यशदादा वेखंडे यांच्या शुभ हस्ते सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 1010 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. संदीपचा हा चेंडू, इथे पहा फुलर लेंथ, बॅटची एज लागली आहे, विकेटच्या मागे थोडीशी तारांबळ, चेंडू अडवण्यात अपयशी, सिंगल काय कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेसाठी धावले आणि यशस्वीरित्या ही दुसरी धाव इथं कंप्लीट झाली आहे. दोन धावा आल्या, धावफलकावरती जोडल्या जात आहेत. याच दरम्यान शुभागमन झाले. अल्यानी गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा रेल्वे पोलिसात कर्मचारी असणारे मेजर रोहन खाडे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या मंचावरती. इथे फुलटो चेंडू आहे, ऑन साइडला खेळतायत, सीमारेषेवरती वन बाउन्स चेंडूला पकडले, थ्रो येतोय, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि यशस्वीरित्या या 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. मॅच आपण पाहताय दोस्ती 11 शहापूर 40 प्लसचे शिलेदार आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय टीम मैदानावरती नीरज स्पोर्ट्स शहापूर आसनगाव या 2 संघांच्या दरम्यान मॅच आपण एन्जॉय करतोय. नीरज दादा बोंबे आणि त्यांची नीरज स्पोर्ट्स आसनगाव ही टीम मैदानावरती इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय. दुसरं षटक इथं चांगला टाकला आहे, पहा खाली राहिलाय, थोडीशी घाई झाली, चेंडू हातात येण्या अगोदर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या षटकात आपण आहोत. या षटकातील विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ इथं शिल्लक आहे. संदीप गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म गोलंदाजी करत असताना चेंडू चांगला टाकला होता, विकेटच्या मागे सुमित देशमुख, थोडीशी घाई झाली, चेंडू हातामध्ये येण्या अगोदर यष्ट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. स्टंपिंग विकेटसाठी प्रयत्न त्यांनी केले, मात्र या दरम्यान एक धाव कंप्लीट करण्यात यशस्वी झाले. 13 बिनबाद 13 नीरज स्पोर्ट्स. सचिन खोडके यावेळेस सलामीसाठी आलेत, ऑन साइडला खेळले, मिड विकेटला फिल्डिंग सुंदर झाली आहे, पकडतायत, फेकतायत, पुन्हा एक सिंगल धाव, चांगले खेळतायत, जबरदस्त खेळ मैदानावरती, फिटनेसचा अद्भुत नजराणा. सकाळचं सत्र आपण पाहिलं असेल तर मेजर अमोल थोरात यांनी सकाळचं सत्र गाजवलं. बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग, त्यानंतर गोलंदाजी सुंदर केली. मॅन फ्रॉम आवरे गणेशचं कौतुक केलं जाईल, ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. इथे फटका चांगला आहे, पॉवरफुल, हेलिकॉप्टर उडवलं आणि ते सरळ लँड होते सीमारेषेच्या पलीकडे. संघर्षाला सुरुवात, षटकार. षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने धावफलकाला उंची प्राप्त होतीये. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातला शेवटचा बॉल इथं मार्गस्थ होतोय बॉलर संदीपच्या माध्यमातून. सागर तयार, समोर मिळालाय आणि सरळ हवाई हल्ला करत असताना सागरच्या बॅटमधनं हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, पाठोपाठ आलेला दुसरा धमाका, सिक्सर. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला प्रार्थनीय होती. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आणि श्रेयसदादा वेखंडे यांच्या विनंतीस मान देऊन मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. रॉयल स्पोर्ट्स शॉपचे, रॉयल स्पोर्ट्स कंपनीचे सर्वेसर्वा, रॉयल पर्सनॅलिटी, युवा, यंग, डॅशिंग, डायनॅमिक, हँडसम मान्यवर यशदादा वेखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करत आहोत. मान्यवर प्रदीपदादा गाडेकर यांच्या शुभ हस्ते ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं श्रेयसदादा वेखंडे साहेबांच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. साहेब आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत, आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकं संपली आहेत. अगदी सुरुवातीलाच जीवनदान मिळालं. बॅटिंग करत असताना सागरला
स्कोरबोर्ड वरती 2 षटकांच्या अंती 26 धावा. सलामीची जोडी अजूनही आबाधित खेळतात नीरज स्पोर्ट्स आसनगाव. गणेश आलाय गोलंदाजीसाठी. गणेशच्या प्रत्येक विकेटसाठी यश वेखंडे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक साठी 1010 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. जबरदस्त गोलंदाजी. गणेश आलाय. पहिलाच बॉल लेग स्टंपला सोडून पंच आमच्याकडे वळाले. व्हाईट बॉल. उद्याचं सत्र जसं सुरू होईल बरोबर 8:30 वाजता मित्रांनो मॅच चालू होईल. 8 वाजता मैदानावरती रिपोर्टिंग करायचं आहे. पहिला सामना असेल श्री गणेश बिरवाडी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम आई गावदेवी गोठेकर बी. दोन्ही संघाचे कर्णधार प्रतिनिधी आम्हाला ऐकत असाल तर आपण उद्या बरोबर 8 वाजता मैदानावरती रिपोर्टिंग करायचं आहे. इथे विकेट मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज माघारी परतत असताना सचिन खोडकेच्या रूपाने लागलेला हा पहिला झटका. पहिला सामना बरोबर 8:30 वाजता चालू होईल. गोठेकर बी आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश बिरवाडी. सामना क्रमांक 2 साजिवली विपक्ष साबगाव. ग्रामीणचा हा दुसरा सामना असणार आहे. बरोबर 9:15 वाजता ही मॅच चालू होईल. त्याच्यानंतर सामना क्रमांक 3 रमेश स्पोर्ट्स साडगाव आणि सूरज स्पोर्ट्स भातसई या संघांच्या दरम्यान असेल. कुणीही विलंब करू नका. जो संघ विलंबाने येईल कमी षटकांचा सामना खेळवण्यात येईल. आयोजन समितीच्या वतीनं ही सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. संध्याकाळचं सत्र आहे. अगदी मंत्रमुग्ध करणारं वातावरण. इथे चांगला टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. आणि बरोबर उद्या ग्रामीणच्या मॅचेस झाल्यानंतर लगेच बरोबर विजयी संघ आणि राजे बॉईज या 2 संघांच्या दरम्यान सामना होईल. सर्व संघांनी बरोबर सकाळी 8:30 वाजता रिपोर्टिंग केलं पाहिजे. पहिली मॅच खेळणाऱ्या दोन्ही टीम 8 वाजता. इथे बॅटची एज. थर्ड मॅनला चेंडू अडवतायत. चेंडू कॅरी झाला नाही फिल्डर पर्यंत. या अनुषंगानं एक सिंगल धाव इथं मिळतीये. तिसऱ्या षटकात आपण आहोत. गणेशने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. शरीफबाईंनी बरोबर हिरा पारखलाय. गणेशच्या रूपानं निश्चितच एक चांगला गोलंदाज इथं पाहायला मिळतोय. लेफ्टा मारा करत असताना सोईल तन्वीरच्या ऍक्शन मध्ये अनऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. निश्चितच आपण पाहताय ज्या वेळेला चेंडू तो रिलीज करतो फॉलो थ्रू वरनं त्यावेळेला त्याची मान थोडीशी खाली पाहायला मिळते. फलंदाजाला काही अंदाज यायच्या आत तो चेंडू रिलीज करून देतोय. भरपूर अभ्यास करून खेळावा लागेल. इथे पहा मिस टायमिंग. सुपला मारायचा होता फसलाय आणि हा चेंडू आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅकची गरज होती. 2 षटकांमध्ये धावा भरपूर झाल्या होत्या. 26 आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत आणि निश्चित गणेशनं सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडली आणि इथं सुद्धा चांगली गोलंदाजी तो पार पाडतोय. 4 चेंडू त्यानं फेकलेत. फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. स्ट्राइक वरती फलंदाज तयार. सागर. रनवे मध्ये थोडासा अडथळा. संध्याकाळचं हे सुंदर वातावरण. चारी बाजूला हिरवीगार झाडं झुडपं तुम्ही पाहताय. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे बिरवाडी गावचं ऐतिहासिक मैदान अर्थातच स्वर्गीय विठ्ठलराव खाडे क्रीडांगण ह्या क्रीडानगरीमध्ये चाललेली ही जबरदस्त क्रीडा स्पर्धा. श्रेयसदादा वेखंडे ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांचं बहारदार आयोजन आणि त्या बहारदार आयोजनाला सलामी ठोकणारा हा दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ भिरकावला एक शाखाभर बाउंड्रीच्या बाहेर. दर्जेदार चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक वेगानं पुढे चालले. 32 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच. निश्चितच एक चांगल्या दर्जाचा बॅटिंग अटॅक दोस्ती 11 शहापूर टीम कडे सुद्धा आहे. 4 षटकांमध्ये जर 50-55 पर्यंत रोखण्यात यश मिळवलं तर मोठी फाईट तुम्ही पाहू शकाल. इथं सिंगल कंप्लीट. बाळा चित्ताच्या वेगाने चेंडूवरती
सुंदर फिल्डिंग थ्रो सुद्धा आलाय. एक सिंगल धाव इथं सिंगल पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी आले आणि ती सुद्धा पूर्ण केली. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय षटक संपले तिसरं आणि 3 षटकांच्या अंती स्कोअरबोर्ड वरती आहेत 34 धावा. 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहा मित्रांनो, आपण जर आम्हाला ऐकत असाल, श्री गणेश बिरवाडी घरचा संघ आहे, घरच्या मैदानावरती खेळेल, क्वालिफाय झालेली टीम आहे आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल. 2 हात करताना शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट पटलावरची महासत्ता म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं, आई गावदेवी गोठेकर बी, या 2 संघांच्या दरम्यान मोठा मुकाबला. यजमान विपक्ष गोटेकर बी. बिग फाईट मॅच. घरच्या मैदानावरती विध्वंसक खेळ श्री गणेश बिरवाडी सुद्धा दाखवेल आणि त्यांच्या विरोधात गोठेकर बी. अशी मॅच सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक राजासाठी पर्वणी. उद्याचा दिवस संडे आहे मित्रांनो, सुपर संडे. सकाळच्या सत्रात बरोबर लवकरच मैदानावरती या. घरी थांबून निश्चितच तुम्हाला आनंद लुटता येईल, मात्र मैदानावरती आल्यानंतर जो आनंद आहे तो वेगळा असतो. दशरथ गोलंदाजीसाठी आलेत. यावेळेस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट, सीमारेषेच्या जवळ सुंदर फिल्डिंग थ्रो आलाय. सिंगल 1 धाव. चांगली गोलंदाजी. एक सिंगल धावेच्या मदतीने धावफलकावरती थोडीशी वाढ होतीये. धावफलक पुढे सरकेल ते 38 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती आहेत. रोखलंय चांगल्या पद्धतीने इथं विवर रचनेमध्ये अडकवण्यात यशस्वी अद्यापपर्यंत राहिलेत. 50 धावांच्या आसपास जर थांबवलं तर मॅच मध्ये मजा येईल. चांगला चेंडू टाकलाय. डॉट येतोय. उद्या बरोबर 8:30 वाजता मित्रांनो आपल्याला यायचं आहे. क्रीडानगरी उद्या दुमदुमून जाईल. क्रीडानगरीमध्ये सर्व चौफेर मनोरंजन सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पाहायला मिळेल. मेगा फायनलचा दिवस. व्हाईट बॉल. अवांतरची धाव येते. स्कोअरबोर्ड वरती नक्कीच जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहताय 36 धावा. 36. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 4 चेंडूंवरती मोठे आघात करण्याच्या तयारीमध्ये बॅट्समन सागर वैयक्तिक 28 वरती खेळतोय. इथे सुद्धा पहा आतमध्ये आणलाय. बॅटला लागल्यानंतर धाव घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका. मोठा हादरा मिळाला आहे. सेट फलंदाज मैदानाच्या बाहेर. उद्या आपल्याला सर्वांना भरपूर एन्जॉय करता येईल. सुपर संडे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांचं दमदार आयोजन. श्रेयसदादा वेखंडे स्वतः जातीनं उद्या इथं उपस्थित असतील. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रेक्षक राजाच्या निश्चितच टाळ्यांच्या कडकडाटात उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपण सुरुवात करू सुपर संडेला. घरी कुणी थांबू नका मित्रांनो. इथं तुम्हाला भरपूर एन्जॉय करता येईल. क्रिकेटचं मैदान म्हटलं म्हणजे आयुष्यातील सर्वात दुःख विसरण्याची सर्वोत्तम जागा जर कुठली असेल तर क्रिकेटचं मैदान. तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं असू द्या, तुम्ही कितीही दुःखी असू द्या, मैदानावरती या. तुम्हाला आनंद होईल. घरी बायकोशी भांडण झालं असेल, जरूर इथं मैदानावरती या. दुःख विसरून जाल. इथं फटका चांगला आहे. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 40 धावा धावफलकावरती आहेत. शनिवारचा सॅटर्डेचा आजचा हा दिवस. इथं आपण शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचतोय. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये भरपूर खेळाडूंनी दाखवला. व्यावसायिक दर्जाचं एक उत्तम क्रिकेट इथं पाहायला मिळालं. बिरवाडीकरांचं, ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचं, श्रेयसदादांचं आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं कौतुक सातत्यानं केलं जातंय. कारण व्यावसायिक क्रिकेट फार कमी मैदानांवरती मित्रांनो पाहायला मिळतं. अशाच पद्धतीच्या स्पर्धा आपण आदर्श घेऊन ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडीकरांचा या परिसराचं क्रिकेट वाढवण्यासाठी जरूर आपण सर्वजण प्रयत्न करूयात. जबरदस्त टुर्नामेंट. षटकातला हा शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावर आहेत 42 धावा. चला स्पीडअप करा. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. दोस्ती 11. 42 धावा धावफलकावरती. 42. दशरथ इथे चांगला टाकलाय. फसवा चेंडू. फसनेवाली गेंद. गुडलेन स्पॉट वरनं बाहेर काढलं. गती कमी केली. बोटांची जादू. फिंगर रोल केले. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. व्हेरी गुड बॉलिंग. लेग कटर. अतिशय अप्रतिम चेंडू आहे.
जुना जाणता भरपूर वर्षांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो इथं मैदानावरती पाहायला दाखवलाय. गोलंदाजी करत असताना दशरथ खुपसे 42 धाबा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. फटका चांगला आहे, कबरच्या डोक्यावरनं दिलाय, दे धमाका. बॅट्समन सनीच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. चार षटकांचा पूर्वार्ध संपला. 48 धावा बनवल्या आणि 49 धावांचं लक्ष इथून ठेवलंय. बॅटिंग करत असताना टीम दोस्ती 11 समोर मैदानावरती कशा पद्धतीने कामगिरी पार पाडली जाईल. आजचा शनिवारचा दिवस या ठिकाणी कदाचित आमची आजच्या दिवसाची शेवटची सेवा. सर्व माझ्या लाडक्या ऑफिशियल टीमचं मनापासून आभार व्यक्त करेल. आयोजन समितीचा आभार, लाडक्या प्रेक्षक राजांचा आभार आणि निश्चित पुढची सूत्र मी तुर्तास थांबून सुपूर्द करतोय. शहापूर तालुक्याचा सुप्रसिद्ध आवाज, मराठी समालोचनाचे निश्चितच दिग्गज समालोचक जगदीशजी तारमळे सर आपल्या सोबत. धन्यवाद. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आजच्या दिवसातल्या शेवटच्या सत्रामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. शेवटचा सामना आजच्या दिवसामधला नीरज स्पोर्ट्स आसनगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आसिफ दोस्ती 40+11 हा संघ. सकाळच्या सत्रामध्ये या संघाने NPA संघासारख्या बलाढ्य संघाला नमवलं. तोच हा 40+ संघ आजच्या दिवसामधला दुसरा सामना खेळतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दादासाहेब खाडी क्रीडांगण आपण पाहिलं तर अक्षरशः इंटरनॅशनल दर्जाच्या मैदानाची आउटफील्ड आपल्याला इथे पाहायला मिळते. ग्रीन ग्रास मैदानावर आणि एकंदरीत आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. भरपूर मोठे उलटफेर होताना देखील आज क्रिकेटमध्ये पाहिलं आहे. आणि क्रिकेट ही परिभाषाच आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. कोणताही संघ पराभूत होऊ शकतो, परंतु फक्त तुमची त्या संघाविरुद्ध लढण्याची जी इच्छाशक्ती आहे ना ती ठाम असायला हवी आणि तुम्ही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत करायला हवा. तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या संघाला देखील पराभूत करू शकता. तर संगमलक शरीबाई शेख यांच्याकडनं 3 षटकार 3 चौकाराला 1111 रुपयाचं पारितोषिक आणि विकी देसले यांच्याकडनं गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आडगावचे खेळाडू आहेत विकी. या ठिकाणी मॅच पाहतात त्यांचं देखील आपण स्वागत करू. पहिल्या बॉलवर एक सिंगल आहे. 49 धावसंख्येचा पाठलाग करतोय संघ दोस्ती 40+ शहापूर या संघाने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय. पॅचच्या आतली कडा लागली, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग होती. टॉट बॉल आलाय. गोलंदाज सध्या आपण पाहताय पवन आहेत. पहिल्या बॉलवर एक सिंगल. सकाळच्या सत्रामध्ये अमोल थोरात यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. आक्रमक बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली. समोर खेळलेत गॅप मध्ये डीप क्षेत्ररक्षक जग्गू विषे. बॉलचा पाठलाग त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चौकार. धावा आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर एकंदरीत स्कोर बोर्डवर धावसंख्या 5.
शेवटचं सत्र आहे. तब्बल 8वा दिवस या स्पर्धेचा. उद्या अंतिम दिवस असणार आहे. 9 दिवस ही स्पर्धा. कौतुक करायला हवं आयोजकांचं, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी, ग्रामस्थ मंडळ बिरवाडी. कारण 9 दिवस एखादी क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या भरवणं हे सोपं काम नाही आहे. भरपूर मेहनत आहे. मागचे 2 महिने मेहनत सुरू होती आणि त्यानंतर सातत्यानं रोज या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक चांगली करणं आणि नक्कीच कौतुकास्पद कामगिरी यासाठी ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या संपूर्ण सहकाऱ्यांची आहे. त्यांचं आपण कौतुक करायला हवं. दरम्यानच्या काळामध्ये एक जबरदस्त चौकार आहे. टेक्निकल फटका अमोल थोरातच्या बॅटमधनं आलाय चौकार. आकड्यावर जाऊन पोहोचले. 49 टार्गेट आहे. विजयासाठी 19 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. नो बॉल बीमार घोषित केला आणि त्यावर मोठा प्रहार केलाय. पर्वणी होती. पर्वणी दोन्ही हाताने उचलून त्या संधीचं सोनं केलंय. अमोल थोराच्या बॅटमधनं सलगचा दुसरा चौकार. 6 आहे का? एका बॉल नंतर पूर्णपणे समीकरण बदललंय. आता विजयासाठी 19 बॉल 33 धावांची आवश्यकता. या ओव्हरचा अजूनही 1 बॉल शिल्लक आहे आणि तो फ्री हिट आहे. धावसंख्या 16, 16 ऑन अ बोर्ड. एक खरा बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजांनी दशाच करून टाकले. समोर खेळत अमोल थोरात. 1 बाउन्स चेंडू खेळाडूच्या हातामध्ये गेला. एकच धाव तिथे मिळते. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 17 विदाउट लॉस. चांगली सुरुवात. 49 धावसंख्येचा पाठलाग इथे आपण पाहतोय सध्या. दोस्ती 1140+ शहापूर संघ करतोय. एकोणपन्नास धावा बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आहेत. आता विजयासाठी उर्वरित 18 बॉलचा काही शिल्लक आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 32. सेकंड ओव्हर मध्ये रवी आला. सेकंड ओव्हर मध्ये रवी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. कव्हरला खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. अमोल थोरातला जीवदान दिलंय. मॅचची महत्वाची विकेट होती. सकाळच्या मॅच मध्ये देखील अमोलनेच NPS संघाविरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली होती. त्याच अमोलचा झेल कव्हरला सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र भरपूर महत्वाचं असतं. ज्यावेळी एखाद्या महत्वाच्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडता त्यानंतर त्याने केलेला विध्वंस नेहमीच तुम्हाला डोकेदुखी करत असतो. झेल इथे ड्रॉप होते अमोल थोरातची. एक सिंगल तिथे मिळते. धावसंख्या 18. रीच मध्ये नव्हताच फलंदाजाच्या. आउट ऑफ रीच बॉल होता आणि पंच इशारा करतात हा बॉल वाईड आहे. धावसंख्या पुढे सरकेल. धाव फलकावर धावा 19 पाहायला मिळतात. 19 ऑन अ बोर्ड. कॅप मध्ये खेळलेत. दूरवर्ण क्षेत्ररक्षक चेस करतात. 2 धावा कंप्लीट केल्या आणि पंच इशारा करतील नो बॉल. कारण सेकंड बाउन्सर ऑफ द ओव्हर
पहिल्या बॉलवर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला होता आणि एकंदरीत आपण पाहताय पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट केला गेला बाउन्सर. एकंदरीत आपण पाहताय धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना 22 या आकड्यावर 22. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नो बॉल आहे, फ्री हिट आहे, त्यामुळे विकेट सेफ राहील. एक धाव इथे मिळेल. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना 23 विजयाच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण सध्या दोस्ती 40+ शहापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टामिक फटका अमोल थोरात, पुन्हा एकदाची विकेट आहे आणि वन्स अगेन झेल ड्रॉप होतोय. दुसरा झेल ड्रॉप झाला अमोलचा. सातत्यानं चुका आपल्याला पाहायला मिळतात नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 24. सरळ सोपा झेल. रिप्लाय मध्ये आपण पाहताय बॅकअप आलं, त्यानंतर एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. हाफ ट्रॅकर आहे, यावेळी सोडणार नाहीये गोलंदाजाला. बॉलला पाठवलंय स्क्वेअरला, एक बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार. धावा स्कोरबोर्डवर. हाफ ट्रॅकर होता, शफल झाले, त्यानंतर पहा पुलचा एक जबरदस्त स्क्वेअरला हा फटका षटकार आला. प्रत्येक षटकारा शरीफ भाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोस्ती 11च्या फलंदाजांना विजयाच्या दिशेने संघ यशस्वीपणे मार्गक्रमण करतोय. टॅप करायचा होता, ऑफ ड्राईव्ह करायचा होता, बीट झालेत. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ सध्या सूर्य मैदानाच्या मध्ये. या ओव्हरमध्ये 13 रन्स आतापर्यंत आपण पाहतात. 30 धावा. विजयासाठी अजूनही 13 बॉल आणि 19 धावा संख्येची आवश्यकता. समोर खेळतात, इथे देखील मिस्टामिक फटका आणि यावेळी झेल पकडलाय. पहिला धक्का लागतोय, बाला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. विजयासाठी 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. बारा बॉल 19 धावा संख्येची आवश्यकता. चला मॅचला सुरुवात करा. 12 बॉल 19. दशरथ खुपसे आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर आहे, ऑनसाइडला टर्न केलाय. टिप्पणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे घेतली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 31. 31. 11 बॉल 18 धावांची अजूनही आवश्यकता. आजच्या दिवसातला शेवटचा सामना, उद्या अंतिम दिवस असेल. ओबी स्पोर्ट्स बिरवाडी श्रेयस दादा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपण पाहता. विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस. उद्या खूप चांगले सामने मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर आहे, अलॉंग द कार्पेट ऑनसाइड टर्न केले. टिप्पणी क्षेत्ररक्षक आहेत. इथे देखील एकच धाव आहे. समीकरण बदलत चाललंय. सिंगलने सध्या आपण पाहताय ही मॅच थोडीशी जड होत चालली आहे. ती दोस्ती स्पोर्ट्स शहापूर या संघासाठी 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 धावांची आवश्यकता.
चांगला बॉल आहे, स्विंग अँड मिस. गतीमध्ये परिवर्तन अपील करतात परंतु डॉट चेंडू आहे, पंच घोषित करतात. समीकरण बदललंय. 9 बॉल 17 धावांची आवश्यकता. समोर खेळला अमोल थोराच्या पॅट मधनं लॉंग ऑफला सरळ षटकार. शरीफ भाई यांच्याकडनं या षटकारासाठी 500 रुपये लागू झाले ते अमोल थोरातला. 8 बॉल 11 आता समीकरण आहे. षटकाराने मॅचची हवा थोडीशी कमी केली आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. मग अशी आपण 8 बॉल 8 न होताना पाहिले ते मुरबाड 11 संघाला. आता 8 बॉल 11 बनवायचे आहेत. दोस्ती 40+ ग्रुप शहापूर या टीमला. हाफ ट्रॅकर आहे. वन्स अगेन फटका चांगलाय, बीट केलाय मिड विकेटला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मॅचची हवा पूर्णपणे काढून टाकली आहे अमोल थोराच्या 2 षटकाराने. अमोल थोराचे आणि त्या 2 झेलचा परिणाम सध्या भोगतोय नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ. हा कॅच किती महत्वाची असते हे सांगून गेला अमोल थोरात. त्याच्या बॅटमध्ये 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले. 7 बॉलमध्ये 5 सोपं इक्वेशन आहे सध्या दोस्ती 11 शहापूर संघासाठी. फटाफट मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. फंबल झाले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेले 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. 6 बॉल 3. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं परंतु सध्या जड आहे पारडं. आपण पाहताय ते दोस्ती 40+ ग्रुपचं. सहा बॉल 3. चला बॉल मॅच सुरू करा. दोस्ती 40+ शहापूर बलाढ्य संघानं नमवलंय. या संघाने आज NPA आणि त्यानंतर नीरज स्पोर्ट्स 2 मोठे उलटफेर केलेत. 40+ आहेत. 40 वर्षाच्या जास्त वय आहेत सगळ्या खेळाडूंचा. विजयी फटका दशरथ कुपशेच्या बॅट मधनं आणि दोस्ती 11 शहापूर संघ 40+. हा संघ 2 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान त्या संघाने जिवंत ठेवलंय. हार्दिक हार्दिक अभिनंदन दोस्ती 11 शहापूर. हार्ड लक नीरज स्पोर्ट्स आसनगाव. धन्यवाद. थोरात आपण यायचंय. पहिल्या मॅचला देखील चांगली बॅटिंग, या मॅचला देखील चांगली बॅटिंग. अमोल थोरात आपण यायचा मॅन ऑफ द मॅच साठी. हा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. आजच्या दिवसातला खेळ या ठिकाणी समाप्त झाला. उद्या ठीक 8:30 वाजता पहिल्या मॅच साठी रिपोर्ट करायचं आहे. गावदेवी गोठेकर B आणि त्यांच्या अपेक्षामध्ये श्री गणेश बिरवाडी हा संघ. 2 संघादरम्यान पहिला सामना उद्या रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. ही पहिली मॅच तर उद्या सकाळी 8:30 वाजता सुरू होणार आहे. यायचं अमोल आपण मॅच द मॅच घेण्यासाठी यायचं.